आता अर्थसंकल्पासंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते। अर्थसंकल्पाच्या आधी मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे। तर दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याआधी या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री तसंच मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आज अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। मात्र त्याआधी मंत्रिमंडळाची ही बैठक होतीये। या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। नेमक्या या घोषणांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आज खरं तर महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर। खरं तर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा प्रचारच असेल असंही बोललं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर विरोधक सुद्धा टीकेची झोड उठवतायत। मात्र आता या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामध्ये महत्त्वाच्या घोषणा असू शकतात। शेतकरी कर्जमाफी त्यामध्ये असेल किंवा लाडकी बहीण ही योजना असेल, याशिवाय मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भातली काही घोषणा असेल। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता घोषणांकडे आपलं लक्ष असणार आहे।